पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलतोय या पहिल्या वर्षाची. पहिला चेंडू सुरुवात झाली. श्री गणेश रेटी स्टार धारोळ संघाचा स्क्वेअर एक रिझल्ट मध्ये चमचमचा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. हरण्याची भीती नसावी, जिंकण्याचा मोह नसावा, समोर कोणीही असू दे लढण्याची धमक ठेवा. यावेळेस पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आणि दुसरा चेंडू सीमारेषा पार. कवीच्या बॅटमधून धारोल गावचा ब्रँडेड षटकार. तर दोन्ही फलंदाजांना मात्र राकेशजी सुळे साहेबांकडून 2 षटकार लगातार मारले दोन्ही फलंदाजांनी. तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चालतं फिरतं एटीएम आपण पाहू शकाल. राकेशजी सुर्वे, पिंटूजी ढोकल यांच्याकडून मात्र पाण्याची सुविधा. तर बस 6 दिवस आणि 500 रुपयाचं पारितोषिक यावेळेस कवी शेंडेच्या नावावर बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे मात्र जर विचार केला ना तर 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक केलाय आणि इथे मात्र पाहावं लागेल पंच मात्र पाहणी करतायत आणि इथे विकेट दिला जातोय. पाणीशा केली आणि त्यानंतर मात्र कवीला मात्र बाद व्हावं लागतं. डिझे तर यावेळेस मात्र धारोळ संघाची रन मशीन मात्र बाद झाली. पाहायला गेलं सरळ बॅटने मात्र धावा येत होत्या. मग बॅट वाकडी करण्याची मात्र गरज होती का हा प्रश्न मात्र डगआउट मधून विचारला गेला. चौकार षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना आपण पाहू शकाल हरीश यावेळेस जर प्रतीक साहेब जर सांगायचं झालं ना तर APL अंबरनाथ आदिवासी प्रीमियर लीग झाली. त्याच्यात कवी शेंडे जो गोलंदाजी करतो त्याच्या संघामध्ये होता. ते संघ मालक होते आणि आज संघ मालकावरच हल्ले चढवले गेले आणि संघ मालक देखील प्रत्युत्तर देत असताना कवीला बाद करतोय. हे मात्र क्रिकेट आहे.
मैदानाच्या बाहेर आपण मित्र आहेत आणि मैदानामध्ये मात्र शत्रू म्हणून लढावं लागतोय. दोन्ही गाव जर पाहिलं तर अगदी जवळ आहेत, 4 ते 5 मिनिटांचा अंतर दोन्ही गावांमध्ये. परंतु यावेळेस शत्रू बनून खेळावं लागेल आणि हा चेंडू जातोय कव्हर मध्ये. सुनील शेंडेच्या बॅट मधून हा आलाय पहिला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. चला शत्रुशी लावून घ्या खडकवाडी संघ. आपल्याला दुसरं सत्र खेळायची अंधार होणार नाही याची काळजी घ्या. अजून बक्षीस समारंभ करायचा आहे, त्यामुळे स्पीडअप करा. तर पहिले षटक समाप्त झाले. धावफलकर धावा लावल्या गेल्या तर 20 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ तालुक्याच्या मान्यतेने ही स्पर्धा पाहतोय आपण. आई एकविरा क्रिकेट संघ डोनेवाडी आयोजित दोस्ती चषक 2023 पर्व पहिलं भव्य दिव्य आयोजन. तेवढेच चांगलं चमचमत्या ट्रॉफ्याच पाहू शकाल आणि तेवढंच चांगलं मात्र आयोजन. आणि मेगा फायनलचा सामना पाहतोय खडकवाडी बनाम धारोल. यावेळेस अनिल शेंडे आहेत आणि इथे धक्का क्रमांक अगदी स्वस्तात बाद झाला. अनिल शेंडे धक्का क्रमांक लागला गेलाय दुसरा. अनिल बॅक टू द डगआउट. इथे मात्र नवीन फलंदाज इंटर झालाय मैदानात. योगेशला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाज सागर. इथे मात्र रिव्हर्स अटॅक केलाय. आल्या दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळते 4. हा येतोय चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. अगदी सुरेख मैदान पाहतोय. मैदान जेवढं चांगलं दिसतंय ना मित्रांनो, त्यासाठी तेवढी रक्कम देखील मोजले. रोहन पारदे आणि सोएब शेखने वैयक्तिक स्वतःच्या खिशातील 18,000 रुपये मैदान बनवण्यासाठी लावलं. इथे मात्र पाहू शकाल चांगला मात्र चेंडू फेकला जातोय. चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतो. पहिल्या चेंडू मात्र विकेट घेतली अनिल शेंडेची. त्यानंतर दुसरा चेंडू चौकार आला आणि आता हा तिसरा चेंडू निर्धाव येतोय. इथे मात्र दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न अयशस्वी. पाहू शकाल चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले जातात गोलंदाज सागरकडनं. पहिल्या षटकाचा विचार केला. 20 धावा आल्या आणि आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या जातात गोलंदाजाकडून. यावेळेस मनगटी ताकदीचा वापर, बुद्धीचा वापर केला जातो आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. इथे मात्र टर्नमॅन रिझन मध्ये चेंडू चौकार.
5 बॉल 28 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 2 विकेट्स देखील गेलेत आणि गोलंदाज सागरचा विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. 8 धावा खर्च केल्यात, 1 विकेट देखील काढली. चौथं 4 षटकाचा सामना राहील. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज सागर, स्ट्राईकला फलंदाज योगेश ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक केलाय त्या क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू चाललाय जमिनीला गुदगुल्या करत. रन्स मिळतील 4 4 4 हा येतोय चौकार. ठीक आहे. चला घ्या पटापटा घ्या मित्रांनो, स्पीडअप करा. 32 धावा धावफलकावर. या षटकाचा विचार केला तर 3 चौकार आले आणि 3 निर्धाव चेंडू आले, म्हणजेच 12 धावा खर्च केल्यात. आपण पाहू शकाल गोलंदाज सागरने चांगलं कमबॅक. 32 धावा धावफलकावर. तिसरा षटक गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार अनंत निरगुडा. यावेळेस फिरकीचा जादूगार पाहतोय आपण. स्ट्राईकला फलंदाज सुनील शेंडे जे पेशाने ग्रामसेवक आहेत. तर दिनेश मोहिते आमचे खारोगावचे असतील निश्चितच. श्रीराम फायनान्सचे मॅनेजर आहेत. आपण देखील व्यासपीठावर यायचंय. इथे मात्र फटका आहे चांगला, गॅप देखील आहे मोठा नाही. धावांना तोटा, रन्स मिळतील 4 हा येतोय चौकार. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय मात्र फटकेबाजी पाहायला मिळतीये. लगातार दुसरा चौकार देखील आलाय सुनील शेंडेच्या बॅटमधून. या चौकाराच्या सहाय्याने 40 धावा धावफलकावर झाल्यात. तर पिंटूजी ठोकर साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचे, ज्याने 6 दिवस पाण्याची इथे मात्र पाणी पुरवलंय. पाण्यासारखं पुण्य मात्र कोणतंच नाहीये. हा चेंडू देखील सीमारेषा पार होतोय. हा देखील बॅक टू बॅक तिसरा चौकार हॅट्रिक सुनील शेंडेच्या नावावर आजच्या दिवसात पाहू शकाल. सुनील शेंडे ऑन फायर पाहू शकाल आपण. यावेळेस कट केलाय हलका हाताने डिफेन्सिव्ह फटका. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, माणूस केलं जात आहे, परंतु कॉल मात्र नंतर बदलला गेलाय. पंचेचाळीस धावा धावफलकावर लावल्या जातात. तिसरं षटक अजूनही
आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनंत आला. स्ट्रायकर फलंदाज योगेश आले. यावेळेस बॅटचा स्विंग बर्नार्ड वेगाने होता. बॅटची कडा घेतली, मिसफील्ड झाली. दबाव पाहायला मिळतोय मैदानामध्ये खडकवाडी संघाच्या खेळाडूंवर. पाच बॉल मैदानामध्ये झालेत. 47 धावा धावफलकावर. अजूनही मात्र शेवटचा चेंडू असेल. यावेळेस गेंद आई स्लॉट में और उसे पार्क किया पार्किंग लॉट में. षटकार. भगवान गोलंदाजी ट्रॅकवर भगवान आलेत. धावफलकावर धावा लावल्या जात आहेत. 53 धावा. 50चा आकडा पार झाला. टीम लिटिल स्टार धारूर संघाचा अनिल आणि कवळी बाद झाल्यानंतर मात्र या दोन फलंदाजांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन एका बाजूने डोंगर रचण्याचं काम केलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भगवान. आणखीन एक मात्र स्पिनर काढला जातोय. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला भिरकावून दिले जाते डोणे गावात. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. षटकार आलाय. पहिल्या चेंडू स्वागत केलंय भगवानचं 6 धावेने. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात, परंतु यावेळी शतश आहेत हरीश. ग्रामसेवकचा झेल टिपलाय. ग्रामसेवक नाही, गोलंदाज देखील ग्रामसेवक. काय मदत ती गाडा पाहतोय मैदानात. एकूण 60 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. नवीन फलंदाज विशाल आलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानात शिल्लक असेल. स्ट्राईकला फलंदाज नवीन बॅटर इन झालाय. इथे मात्र जोरदार अपील केली जाते. यस इट इज आउट. गेल्या पावली मात्र परतावं लागतंय फलंदाज विशालला. हनुमान आलेत. नवीन फलंदाज यावेळेस हलक्यात कट केलाय. मिसफील्ड, परंतु नजर मात्र चांगले आहे. स्ट्राईक दिली जातीय फलंदाज योगेशला. 60 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. शेवटचे 2 चेंडू असतील आणि या 2 चेंडूवर कशा प्रकारे मात्र फटके येतील हे पाहावं लागेल. फलंदाजी करत असताना धारूर संघाचा फलंदाज योगेश आणि हनुमानकडनं. यावेळेस पंच आमच्याकडे वळतात. वाईट चेंडू. 61 धावा मात्र धावफलकावर पूर्ण झाल्यात.
मेगा फायनलचा सामना एका बाजूला अंबरनाथ तालुका दुसऱ्या बाजूला कर्जत तालुका पाहतोय. इथे मात्र बॅटचा स्विंग मात्र भन्नाट वेगाने होता. जमिनीलगत चेंडूची डिलिव्हरी केली जाते. पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. 2 षटकार आल्यानंतर एक षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक मात्र पाहायला मिळाले आहे भगवानकडनं. हा चेंडूला मात्र फॉलो केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आनंद दूरवरचा प्रवास गाठलाय. झेलचा प्रयत्न चांगला होता परंतु शेवटच्या मुवमेंटला चेंडू मात्र जमिनीला दान. 2 धावा मात्र धावफलकावर ऍड केल्या जातील. 63 धावा लावल्या जातात. टीम लिटिल स्टार धालोर संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 64 धावेची टीम ओमसाई खडकवाडी संघासाठी. धन्यवाद डीजे मास्टर. निश्चित संधी दिली जाईल तुम्हाला. आपण पाहतोय आई क्रीडा क्रिकेट संघ डोनेवाडी आयोजित दोस्ती चषक पर्व पहिलं 20-22 आणि चांगलं आयोजन. तेवढ्याच चांगल्या ज्या चमचमच्या ट्रॉफ्या पाहतोय आपण 1 ते 6 क्रमांकाच्या ज्याने आम्हाला पुरस्कृत केले ते म्हणजेच प्रसादजी परब साहेब यांच्याकडून मात्र या 6 ट्रॉफ्या देण्यात आल्यात. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्हाच्या ट्रॉफ्या ज्या दिल्या गेल्या त्या सन्माननीय किरणजी शेलार साहेब आणि सुमितजी चव्हाण साहेब यांच्याकडून. त्यानंतर मालिकावीरचं कूलर दिलं गेलं रमेशजी मयेकर साहेब यांच्याकडून. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर ज्याने दिलंय त्यांचं ते आहेत योगीजी मोरे. त्या दरम्यान प्रत्येक बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन आणि सिरीजसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं गेलं आहे. आदर्श 11 संघाकडून. आणि त्यानंतर ज्याने 6 दिवस खेळपट्टीचं चांगलं काळजी घेतली रंगरंगोटी केली ते म्हणजेच संतोषजी बनसोडे. त्यानंतर ज्यांनी मंडपची सेवा पुरवली दत्ताजी पारधी. ज्यांनी 6 दिवस चांगली धून वाजवली डीजेची सेवा दिली ते प्रमोदजी निरगुडा. त्यानंतर ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं ते म्हणजे सन्माननीय मोतीरामजी निरगुडा, आशिष मोरे, दीपक कुडके, योगेश मोरे, भूषण निरगुडा, विराज पवार, प्रफुल्ल मोरे, आकाश निरगुडा, रोहित कुरे, गणपत निरगुडा या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. असेच हातभार लावत राहा. तुमचं सर्वांचं आभार आहे. त्यानंतर ज्याने 6 दिवस युट्यूबची मात्र लाईव्ह युट्यूब सेवा पुरवली ते म्हणजेच केटीसी लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार आणि त्यांची पूर्ण टीम. त्यानंतर विशेष सहकार्य ग्रामस्थ मंडळ डोनेवाडी एकविरा क्रिकेट संघ डोनेवाडी. त्यानंतर ज्यांनी 6 दिवस अचूक निर्णय दिले पंचांचं काम केलं कोणत्याही संघांवर अन्याय होऊ दिला नाही ते म्हणजेच आपण पाहू शकाल पंच निलेश जी जाधव. त्यानंतर साई अंधारे, अखिल शेख, अनिल शेंडे, त्यानंतर भावेश पावसकर, दिनेश वाघ, अंकुश कुराडे. आणि ज्याने 6 दिवस पाण्याची मात्र इथे पाणी पुरवठा केला. सर्वात मोठं म्हणजे पुण्याचं काम पाणी ते आहेत पिंटूजी ठोकल. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि आभार. आणि त्याच दरम्यान आधीमध्ये ज्याने कॉमेंट्री दाखवली चांगलं समालोचन केले खडकवाडी गावचे समालोचक सोनूजी आगिवला. त्यानंतर किशोर आघाणवाडी गावचे. त्यानंतर दुसरे होते जीवनजी चिडा जे पेशाने पोलीस आहेत सावरोली गावचे त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याच दरम्यान ज्याने 6 दिवस स्कोरिंगचं काम केलं आदित्य नाट्टे त्यांचं देखील आभार. त्यानंतर पूर्ण कमिटी असेल भूषण निरगुडा, भावेश पावसकर, दीपक पारधी, अमोल निरगुडा, आदित्य निरगुडा, ओमकार पारधी, संतोष निरगुडा, विकी निरगुडा, दशरथ दरोडा, सागर भगत, अफसर शेख, आसिफ शेख, अखिल शेख, निलेश जाधव, किशोर बुरोडा, रोहित गावंडा, सचिन मेंगाल, त्यानंतर कृष्णा हिंदोला, आदित्य नकटे, रमेश हिंदोला, गणपत निरगुडा, रोहन पारधी, प्रमोद निरगुडा, सोहन पारधी, देबूजी टुडे, त्यानंतर पंढरी हिंदोला, पांडुरंग पारधी, विलास सारंगे, साईनाथ अंधाडे, मयूर मंडल, त्यानंतर आदित्य नकटे, सुमित चव्हाण
निलेश जाधव, त्यानंतर शशिकांत निरगुडा, दत्ता पारधी, सुनील निरगुडा, भूषण पावसकर, गणेश पारधी, यश पारधी, टकली बुरवडा, दमनदीप मोरे, सुशांत हिंदोळे, संतोष बनसोडे, ओमकार बनसोडे, यश पवार, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार. प्रतीक कानाडे, संतोषजी जाधव, दीपकजी पारधी, सर्वांचा आभार. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावले सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आभार केलं जात आहे. सामना सुरू झालाय. धावाला जमवायचे 64 जिंकण्यासाठी टीम ओमसाई खडकवाडी संघाला आणि पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर दुसरा चेंडू टाकत असताना चौकार मात्र खर्च केला गेलाय. गोलंदाज अजय गोलंदाजी ट्राय करा आणि सलामीची जोडी पाहतोय दीपक निरगुडा आणि रोहिदास निरगुडा यावेळेस रवाना झाले आणि पहिला चौकार आलाय. प्रत्युत्तर देत असताना धारूर टीमला स्वतः संघनायक असतील गोलंदाजी ट्रॅकवर अजय शेंडे. यावेळेस रिव्हर्स अटॅक केला जातोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी मात्र केली जाते अजय शेंडेकडनं. यावेळेस मात्र चांगल्या क्षेत्राने डोक्याची घंटा आहे. थ्रो देखील होता. इथे मात्र सुखरूप पाहू शकाल दीपक निरगुडा क्रीज मध्ये लँड झालाय आणि स्ट्राईकला फलंदाज आलाय रोहिदास निरगुडा. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाईल बदल. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन. नदी पेटली मित्रांनो तिकडे. इथे मात्र जोरदार अपील केली जाते आणि स्वतः फलंदाज मात्र बाद होतो. ही मात्र खेळाडू वृत्ती आहे. मगाशी पाहिलं बांगरवाडी संघाचा कवी देखील स्वतः बाद झाला. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता स्वतःने विकेट दिली. ही मात्र खेळाडू वृत्ती आहे. प्रामाणिकपणा मित्रांनो असणं खूप गरजेचं आहे. कारण असं म्हटलं जातं एक वेळेस देव माफ करेल परंतु कर्म नाही. कर्माची फळं इथंच भोगावी लागतात. तर नवीन फलंदाज इंटर झालाय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज गणेश. इथे मात्र स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली जाते. फलंदाज दीपक. यावेळेस फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या येतील. या षटकातील शेवटच्या बॉलवर हा आलाय चौकार. रन्स झाल्यात धावफलकावर 11. धन्यवाद डीजे मास्टर. जर ह्या चेंडूवर षटकार आला तर गणपत निरगुडा यांच्याकडून दीपक साठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. त्या दरम्यान दीपकजी चव्हाण साहेब आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. चेंडू शिल्लक असतील 18 आणि बनवायचे अजूनही विजयासाठी 53 धावा. गोलंदाजी ट्राय करू गोलंदाज विशाल. इथे मात्र पहिला चेंडू मात्र टॅप केला आहे.
हलक्या हाताने खेळून काढला आहे. अनिल शेंडे आहेत चेंडू खाली स्ट्राईकवर मात्र आणलं जात या दीपकला, ज्याने चांगली फलंदाजी केली आहे पहिल्या दिवसापासून तर आताच्या दिवसापर्यंत. स्वतःच्या फलंदाजीवर मात्र एका बाजूने धाव फलकांचा चेसिंग करत असताना आपल्या संघाला या मेगा फायनलच्या सामन्यापर्यंत घेऊन आलाय तोच दीपक पाहतोय ऑन अ स्ट्राईक. दीपक साठी मात्र जालं इंदलं जात आहे. या विकेटची किंमत या धारोळ संघाला माहिती आहे. आपण पाहू शकाल एका बाजूला धारल दुसऱ्या बाजूला खडकी एकमेकांसमोर या डोनेवाडीच्या मैदानावर. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत सजवलं या फटक्यासाठी. सुशील चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो, एकच धाव. यावेळेस गणेशच्या बॅट मधून हा येतोय षटकार. बॉल यायची, बॉलची पूर्तता करा. त्याच दरम्यान डोने ग्रामपंचायतचे सरपंच दीपकजी कुडके साहेबांचं इथे आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत आशिषजी मोरे त्यांचं देखील व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. 20 धावा धाव फलकावर लावल्या गेल्यात. चांगला फटका आलाय गणेशच्या बॅटमधून. आशिष फटकेबाजी करावी लागेल. 63 धावांचा पल्ला गाठायचा असेल तर षटकार चौकाराची मात्र भाषा बोलावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. स्ट्राईकवर आणलं जातं या दीपक निरगुडाला. तर दीपकजी चव्हाण साहेब आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. यावेळेस झेल उडालाय, स्वतः गोलंदाज झेल खाली आणि मोठा मासा गलाला. दीपक निरगुडा बॅक टू द डग आउट. डिस इथे मात्र प्रत्युत्तर दिलं जात आहे फलंदाज दीपकला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानात. अनंता संघनायक असतील, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मात्र इथे मात्र खेळ करावा लागेल. 63 धावांचा पल्ला गाठत असताना धावफलकावर धावा लावल्या गेल्या आहेत. 20 धावा, अजून 44 धावाची गरज असेल. यावेळेस आल्या आल्या स्क्वेअर एक मध्ये चेंडू खेळून काढलाय. सुशील आहे इथं आणि चुकी होत नाहीये. षटक क्रमांक दुसरं समाप्त. धावफलकावर धावा लावल्या जातात 21 धावा. आता 12 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक असेल आणि 12 चेंडूत बनवायचे 43 धावा. विजयासाठी टीम ओम साई खेडोपाडी संघाला. ज्या गणेशने षटकार दाखवलाय तो अजूनही क्रीजवर पाहतोय आणि संघाचा संघनायक पाहतोय आपण अनंता निरगुडा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आणला जातोय सुशील अगिवले. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. प्रश्न विचारला जातोय डगआउट मध्ये फलंदाज अनंताला. चांगली गोलंदाजी होते. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. सुशील गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. चेंडू शिल्लक असतील 11 आणि बनवायचे 43. यावेळेस फटका फसला झेल खाली अनिल शेंडे आणि चुकी होणार नाही. धक्का क्रमांक लागला गेलाय तिसरा. अनंता बॅक टू द डगआउट.
रवी आलाय, नवीन फलंदाज एंटर झालाय. पाहू शकाल का मैदानामध्ये 10 बॉल बनवायचे 43 धावा. विजयासाठी टीम ओमसाई खडकवाडी संघाला यावेळेस जागा भरून खेळण्याचा प्रयत्न. अगदी लेगस्टिक वरून जाणार हा चेंडू. सुशीलचा विचार केला तर स्पिंगर रोल केली जाते. याच्याकडे देखील चेंडू वळवण्याची शैली आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळताना पाहू शकाल तुम्ही. पहा आता मात्र चेंडू आत आलाय. काय गोलंदाज आहे, दोन्ही कट मारले जातात गोलंदाज सुशील कडनं. अगदी नौका खेळाडू गोलंदाज ट्रॅकवर. 9 तरुणांना मात्र प्राधान्य दिलं जाते टीम लिटिल स्टार धारोर संघाकडनं. यावेळेस बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय भगवान. नवखुडे आताचा फलंदाज डान्सिंग द ग्राउंड खेळले गेले. निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी होती. गोलंदाज पाहू शकाल आपण सुशील. तिसरं षटक आलाय फेकण्यासाठी आणि अगदी सुरेख. ओव्हर समाप्त झालाय. मेडन ओव्हर टाकली जाते आजच्या दिवसात. पहिली मेडन ओव्हर पाहू शकाल. गोलंदाज सुशील आणि 2 विकेट देखील घेतले गेलेत. गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाज आलाय कवी. तर फलंदाजांसाठी मात्र प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असेल दीपकजी कुडके साहेबांकडून. ग्रुप ग्रामपंचायत डोनेवाडीचे सरपंच. यावेळेस पहिला चेंडू स्लोअर डिलिव्हरी. फिरकी पाहायला मिळते. फिरकीचा जादूगार कवी शेंडे. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. नको रे गड्या, काय रे टाइमपास. ग्रामसेवक आउट झाला. ग्रामसेवक एंटर झाला. एस्टनच्या पाठीमागे सुद्धा ग्रामसेवक पाहू शकाल. आज मात्र ग्रामपंचायतला टाला ठोकलाय. मोर्चा आहे का काय? सगळे ग्रामसेवक मैदानात. शनिवार हाफ डे सुट्टी. कर्मचारी पण आहेत. एका बाजूला कारो ग्रामपंचायतचा कर्मचारी प्रवीण निरगुडा, दुसऱ्या बाजूला पाहू शकाल पाषाण ग्रामपंचायतचा कर्मचारी दीपक निरगुडा आणि रवी निरगुडा. कर्मचारी देखील आज खेळपट्टीवर. म्हणून म्हटलं जातं सरकारी काम आणि 6 महिने थांब. त्याचं कारण हे आहे मित्रांनो. लोकांचा शॉट दादा. कुठंतरी पब्लिक पण असले, प्रेक्षक असलेत, खेळाडू असलेत. तर पहा दोन्ही जर विचार केला फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही जिगरी मित्र आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटर्न केला होता. हा हनुमान तू जेलाय मला माहिती रे गड्या. स्टंप जेलाय तू. फक्त चॅम्पियन संघ स्टंप घेईल. फक्त चॅम्पियन स्टंपच मित्रांनो. फक्त चॅम्पियन संघच घेणार स्टंप. किती काही करा. 2000 रुपये कापून स्टंपचं
माईक माझ्या हातात आहे बेकार गडी मग